साऱ्याच काळात बदललाय चेहरे, वास्तवाचा मी एकटाच सारी पाटावर उभी आहे फक्त काळीच. पांढऱ्या घरांची जळावी वाहत्या पाण्यावर तरंगते भूतकाळाची माती. स्वतःशी जुळतोय रोज नवनवीन. वर्तमानात भविष्यासाठी भूताला आठवतो. घडलेल्या घटनांना मी कुप्पीत साठवतो. कुप्पीतून दरवळणारा सुगंध मात्र मला मागे खेचतोय. का उगाच मी भावना महत्वाच्या की वास्तव, भावना महत्वाच्या की वास्तव हे ठरवायचे आजच. मला निर्णय घ्यायचे आजच. MK उमाठे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सादर करीत आहे काळं भूत. लेखक दिग्दर्शक अभय नवाथे. प्रकाश योजना अक्षय भगत. संगीत श्रीरंग जोशी. कलावंत आणि भूमिका अभय नवाथे तो, रसिका सहस्त्रबुद्धे ती. तर MK उमाठे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सादर करीत आहे काळं भूत. कैलाश राणा शिवचंद्र मौळी फणींद्रनाथा भुगुटी झळाळी. फणींद्रनाथा भुगुटी झळाळी. कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो. तुझ वीण शंभो मज कोण तारी.
प्रसाद. मॅडम 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 ओ माझा पाठलाग नका हो. पाठलाग करत नाही आहे. ही तुमची प्रसादाची पुडी. मॅडम डोकं शांत ठेवायचं, नाही तर हे असं होतं. हे तुम्ही सांगायची गरज नाही. मगाशी मंदिरात चपला घालून जात होते म्हणून मी म्हणते. हो का? पण हे जे सगळं काही आहे ना, हे सगळं तुम्ही सौम्य भाषेत सांगू शकत होत्या. मॅडम 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 अहो, मी तुम्हाला प्रसाद दिला पण तुम्ही मला द्यायला नको. सावकाश, नाही तर ती प्रसादाची पुडी फाटायची. पुढीच घ्या. हो, रागाने प्रसाद देऊ नये. रागाने प्रसाद दिला तर पापाचं पारडं जड होतं म्हणे. हो, आणि मंदिरात चपला घालून गेला तर पुण्याचं होतं वाटतं. वा रे वा, म्हणजे स्वतःची चूक कबूल करायची नाहीच, वरून समोरच्यावर सतत डोळ्यातून आगीचे गोळे फेकायचे. का? चांगलं. तुमच्या वाणीतलं काय सतत अमृतधारा राहतात का? पुन्हा चपला. साध हा? प्रसाद द्या हो. म्हणजे अजून प्रसाद द्या. केले अमृत प्राशन बरं का. अहो, तुमचं नाव काय? होपलेस. अरे वा, फारच इंटरेस्टिंग नाव आहे. कुणी ठेवलं? हे बघा, अनोळखी व्यक्तीशी बोलायला मला अजिबात आवडत नाही. उगाच नका हो मागे लागू. अरे देवा, नाही म्हणजे कोण अनोळखी व्यक्तीशी बोलतोय आणि कोणी पहिले बोलायला सुरुवात केली हे तो परमेश्वरच जाणे. आता सुरुवात जरी मी केली असली ना तरी हे फालतू संभाषण तुम्ही वाढवताय. काही कळायला मी काही फळचट नाहीये. मॅडम, हो मॅडम ऐकत मॅडम. काय करावे? परत यायलाच हवी. सॉरी, इतकंही ओरडायला नको होतं मी. सॉरी सॉरी म्हणाले ना मी. रिप्लाय देण्याची माणुसकी नाही का हो तुमच्यात? का हो? तुम्ही जन्म झाला झाला चुलीत वगैरे पडल्या होत्या का? नाही म्हणजे काय सॉलिड पेटता तुम्ही? तापलेल्या कढईत पाणी टाकल्यासारखं वाफेसोबत उडून जाईल. सॉरी 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 सॉरी. आता पडले का डोक्यावर बर्फाचे गोळे? हा, आत्ता बरं वाटलं, पण नाव कळलं तर अजून छान वाटेल. का हो? तुम्ही दिसायला तर खूप सभ्य आहात. म्हणजे काय आहेच? आहेच ना? हो. म्हणजे लफुडगिरी वगैरे अहा. कधीच नाही ना? नाही. मग हा जो काही राहून राहून प्रयत्न चाललाय हा माझ्याशी बोलण्याचा की दुसरं काही कारण आहे? दुसरं काही कारण नाही. कसं आहे ना, आपलं संभाषण वाढवायला संबोधन हवीत म्हणून आपलं सहज. काही गरज नाही त्या संबोधनांची. आहे का इथे कोणी माझ्याशिवाय दुसरं? नाही. नाही ना? आणि येणारही नाही. का हो? तुमचं नाव काय हो? माझं. नाही 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 नाही. सहज संबोधनांसाठी नाही विचारत आहे. तुम्ही इथे का आलात ते जाणून घ्यायचंय मला. ते नावावरनं जाणता येईल. हो, येईलच. पण समजा मी माझं नाव न सांगता मी इथं का आलोय तेच डायरेक्ट सांगितलं तर? तुम्हाला पाहिला. आय लव्ह यू. का हो? तुम्ही नाटकात वगैरे काम करायचं का हो? करू शकत नाही. पण काय सॉलिड डायलॉग मारला मस्त. मग तुम्ही सांगा ना मी इथे का आलो असेल ते. कोरडे तर्क लावायला मला अजिबात आवडत नाही. कोरडे तर्क? हो हो, तुमच्याबद्दल.
तू म्हटलं तरी चालेल. तुमच्याबद्दल काहीही माहिती नसताना मी उगाच कोरडे तर्क का लावायचे? आणि लावलेच तर लावलेच तर ते माझ्या मतांप्रमाणे असतील. लिव्ह इट. मी काय म्हणतो, मी आता अगदी खरं खरं सांगतो मी इथे का आलोय ते. मग नाव नाही सांगितलं तरी चालेल. ठीक आहे. ऍक्च्युली मी या गावात आलो होतो. बस स्टॉपवर उतरलो तेव्हा दुरूनच ही वास्तू दिसली मला. निसर्गाच्या कॅनव्हासवर काळ्या रंगाची सुंदर इमारत पाहिली आणि तिच्यातच हरवून गेलो. वाटलात प्रचंड माणसांची गर्दी असेल. या वास्तूच्या सहवासात येण्याकरता अनेक लोक रांगा करून उभे असतील. पण जवळ आलो तर कोणीच नव्हतं. खरं तर दर्शन घेऊन लगेच निघून जाणार होतो, पण देवळातली ती तेवणारी ज्योत बघितली आणि तिच्यातच हरवून गेलो. कसं आहे ना, माझ्या भावनांमध्ये चुकीचा तर्क लावलाय तू. कारण या मंदिरात कुणीच येत नाही. देव आहे, यज्ञकुंड आहे, ही नदी आहे, पण कुणीही कोणाशी बोलत नाही. अतिशय भावना शून्य अशी जागा आहे. हो, पण माझ्या नजरेत या जागेनं एक वेगळं स्थान निर्माण केलंय. तुमच्या नजरेत भावनांना जास्त महत्व आहे म्हणून. पण मला वाटणारी एखादी गोष्ट खरी असू शकत नाही का? नाही, कारण मनातून निघालेल्या विचारांना भावनांचं वंगण असतं. मग हे तुमच्या नजरेतून पाहणं झालंय. नजर कुणाचीही असो, भावनांपेक्षा वास्तवात जास्त सत्य आहे. मग हेच वास्तव भावनांच्या जोरावर निर्माण केलं जाऊ शकत नाही का? भावनांच्या जोरावर निर्माण केलेली परिस्थिती वास्तव कशी असू शकते? म्हणजे तुम्हाला फक्त मला चुकीचं ठरवायचं. खऱ्या परिस्थितीत तुम्हाला काहीच घडत नाही. ज्या वास्तवामध्ये भावना नाही ते वास्तव निराश असतं. आणि माझ्या पावित्र्याने या जागेला पटवून दिलं, कारण ही जागा पवित्र वाटते मला. माझ्या भावना पावित्र्याशी चुप. भावनांमध्ये या मंदिराचं चित्र रंगवून एकदा हारून चुकले मी. म्हणजे काही नाही. ओ, गावात कुठे आला होता? गावात कुठे आला होता? गावात पांडे म्हणजे गावात कोणी पांडे राहतात का तुमच्या? तुम्हाला माहितीये त्यांचं घर? काय काम होतं पांडेंकडे? आता कसं आहे, काम पांडेंशी होतं तर त्यांना सांगितलेलं बरं नाही का? मग पांडेंकडे तुम्हाला जायचंय, तुम्हीच विचारून घ्या रस्ता. का? मला एक सांगा, चिडल्याशिवाय तुमच्या मनाला शांती मिळत नाही का? जसं वाकडं बोलल्याशिवाय तुम्हाला करमत नाही ना, तसं चिडल्याशिवाय माझ्या मनाला शांती मिळत नाही. खूप नवल वाटतं मला तुमचं. काय? खूप नवल वाटतं तुमचं. अरे, खूप नवल वाटतं तुमचं. कोणी इतकं फटकाळ कसं काय शकतं? इकडे आहो. ओ मिस्टर, इकडे आ. ती निळी बिल्डिंग दिसते का बघा बरं. निळी बिल्डिंग. अहो जरा वाकून बघा म्हणजे दिसेल. नाही दिसत आहे. अहो दिसेल हो, बघा नीट. नाही दिसत आहे हो. हो, इथे उभं राहून कशी दिसेल? वर उभे राहा. हो, राहतो. हा, दिसते का आता ती निळी बिल्डिंग? हो, दिसली. दिसते? हा. त्याच्या बाजूला एक आंब्याचं झाड दिसतंय. आंब्याचं कुठे आहे? कडुलिंबाचं आहे. नाही हो, आंब्याचं आहे. अहो, कडुलिंबाचं आहे. आंब्याचं आहे. कडुलिंबाचं आहे. आंब्याचं आहे. कडुलिंब. आंबा. कडुलिंब. आंबा. कडुलिंब. कडुलिंब. जा. हो, मला पत्ता सांगा ना, जायचंय तिथे.
झाड आंब्याचं आहे. हो, आंब्याचं आहे. हं. झाड आंब्याचं आहे. हं. हा. हं. त्याच्या मागे एक पांढऱ्या रंगाचं घर आहे. खिडकी आहे बघा, काळ्या खिडकी आहे. हा, पांढऱ्या रंगाचं घर ना. हा, गच्चीवर मुलगी उभी आहे, बरोबर. पांढऱ्या रंगाचं घर, खिडक्या, काळे काच दिसले. दिसले? हो. जाऊ शकाल? हो, मग? नक्की? हा. मग आपलं सगळं सामान उचलायचं आणि निघायचं. सामान काय अरे हो, तिथेच जाऊन विचारायचं पांडे कुठे राहतात. म्हणजे त्या मागेच राहतात पांडे. आणि तुम्ही तुम्ही जाऊ शकता. यू पांड्यांचं शेत कुठे आहे? ओ, जाऊ. पण ते त्यांचं नाही आता. एक मिनिट. त्यांचं नाही म्हणजे म्हणजे विकलं त्याने. असं कसं विकलं पांड्यांनी ते शेत? आता हे पांडेच सांगू शकतील ना, मी कुठनं सांगू. वकील, हा? मला सांगा, गावात वकील आहे का एखादा चांगला? वकील? हो हो. अरे, जी जागा त्याच्या मालकीची नाही ती जागा विकूच कसा शकतो हा तुमचा पांड्या? ओ मिस्टर, तोंड सांभाळायचं. तोंड सांभाळायची मला नाही, त्या पांड्याला तर स्वतःला सांभाळायची वेळ आलेली. ओरडू नका, जाईल ना तो पळून. पळावं तर लागणारच, पण या देवळातल्या देवाला नाही, तुमच्या त्या पांड्याला. जागा विकतो म्हणजे काय? अच्छा, याला काही जमीन कंबायची आणि यांनी विकून मोकळे व्हायचे. आगाऊचा सल्ला. वाद न घालता ही परिस्थिती आटोक्यात आणता येते. ए, आगाऊ सल्ल्याची गरज नाही. त्या पांड्याला मी कोर्टात खेचणार हे मात्र नक्की. केलंय काय त्यांनी असं? केलंय काय? जी जागा त्याच्या मालकीची नाही ती जागा विकून मोकळा झालाय तो हरामखोर. ओ, शब्द सांभाळायचे. हा पांड्या बाप लागत नाही ना तुमचा? आता ना मला खात्रीच झाली, सामंजस्य नावाची गोष्टच नाहीये तुमच्यात. नमस्कार. यू खरंच नातं नाही ना काही तुमचं? रक्ताचं नाही पण माणुसकीच आहे. आणि अजून तरी माणुसकी. जमीन जमीन म्हणजे आमची जमीन आहे त्या पांड्यांकडे. 30 वर्षांपूर्वी माझ्या वडिलांनी त्यांना वापरायला म्हणून दिली होती, पण आता गिळून बसले ते. कशावरून? कशावरून? 30 वर्षात एकदा सुद्धा जमीन वापस करायचा विचार आला नाही त्यांच्या डोक्यात. 30 वर्षात तुम्हाला आताच जाग येते ना? त्याला तसंच काही कारण होतं. मग पांडेंनाही तसंच काही कारण असेल. अरे, पण विकताना तर विचारू शकत होते ना ते. जमीन विकलीच आहे कशावरून? कोणी हिसकावून घेतली असेल तर? ना पांड्याला मुलगी असल्याचं तर आठवत नाही मला. तुम्ही त्यांच्या बायको तर बायको असेल नाही तर आई. तुम्हाला काय करायचंय? आई नसेल हो. तर होय. सांगा ना. तुम्ही आरसी जीव आहात का? आरसी जीव? हो हो, आरसी जीव. म्हणजे हो? म्हणजे रिकामचोट आणि गावाला उपद्रव. मंदिरात कोणी दिसलं नाही म्हणून आले लगेच मागे बोलायला, आणि आयुष्यात करायला काहीच काम नाही म्हणून चालले लोकांच्या आयुष्यात मिठाचे खडे टाकायला. रिकामचोट. रिकामचोट. प्रेडिक्शन चांगलं आहे तुमचं.
माझ्या चेहऱ्यावर उमटायला लागले रिकामपणाची वळ. या नदीतलं पाणी सुद्धा मला आतली मातीच दाखवत आहे. आयुष्याने तरी वेगळं काय दाखवलंय मला. अहो तुम्ही नजर गाढून त्या पाण्यात पाहताय ना, म्हणून दिसते ती माती. जरा या वाहणाऱ्या पाण्याकडे बघा, अलगद तरळणारा चेहरा येईल डोळ्यासमोर. पण हे वाहतं पाणी डोळ्यात खोलवर साचलेल्या अपयशाच्या मातीला नाही ना वाहू दे. अपयश? हो, अपयश. माझ्या वयातील भरपूर तरुणांना येणारं कॉमन अपयश. साऱ्यांची एकच कहाणी. शाळा आटपली की बड्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायची, नंतर अभ्यासासोबत धमाल मस्ती करायची. एकदा काही ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन आटपलं की सुरुवात म्हणून तुटपुंजा पगाराची नोकरी स्वीकारायची आणि नंतर रिसेशनच्या महामारीनं ग्रस्त होऊन साली ती सुद्धा गमवायची. बडे कंपनीवाले नेहमी नवीन लोकांनाच घेऊ पाहतात, कारण ही लोक कमी पगारावर तयार होतात नोकरी करायला. पण त्यात रगडले जातात माझ्यासारखे अर्धवट बुद्धीचे क्वालिफाईड अनएम्प्लॉईड. अहो तुम्ही अजून थोडे प्रयत्न करून. अरे हट! साला जो तो हात चालला देतो. प्रयत्न कर, तुझे प्रयत्न कमी पडत असतील. नोकरीची सवय झालेला कोणता तरुण पुन्हा नोकरीचे प्रयत्न करणार नाही. बिझनेस करावं म्हटलं तर साली पैशाची नवड. एकदा वडिलांकडे पैसे मागितले तर ते म्हणाले, गावात आपली जुनी जमीन आहे पांड्यांकडे, जा. म्हणून आलोय कुत्र्यासारखा हुंगत हाड हुडकायला. अहो पण तुम्हाला नोकरी किंवा बिझनेसच का करायचा आहे? अहो चिडू नका, सांगा ना, फ्युचर सिक्युअर करायला. हो, तसंच काहीच. अहो मग भविष्याचा विचार करताना भूतकाळाचा आधार का घेताय तुम्ही? ज्या दान दिलेल्या जमिनीचा तुम्हाला विसर पडला होता, आज त्याच जमिनीचा आधार घ्यावासा वाटतो. याचाच अर्थ मी हरलोय. तुम्ही मला सांगायची गरज नाहीये. कळतंय तर हे तुम्हाला की तुम्ही ज्या मार्गावरनं चालला आहात त्या मार्गावर फक्त अपयश. अरे मग करू तरी काय? सारेच मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात. हो, पण आयुष्यातल्या भूतकाळाचं दार मात्र उघड दिसतंय. वाटते आजमावून पाहावं, नशिबाच्या दगडांना घासून आशेची प्रकाश ज्योत तरी निर्माण होते का? भूतकाळाच्या काळोखात निर्माण होते ते ठिणगी, वर्तमानासोबतच येणारा भविष्य काळ हे चाळून टाकते ती. आणि त्या ठिणगीचा दाह किती झळ निर्माण करू शकतो हे मला विचारा. त्या झळांनी भाजलेल्या कातडीवर शाल पांघरलीये मी. मागे वळून पाहायचं झालं ना तर कोरड्या नजरेने बघते. मग दिसते मला या मंदिरातील भोळ्या भक्तांची वर्दळ. घुमू लागतात स्तोत्रांचे स्वर, आणि त्यातलाच एक कोवळा स्वर मनात घर करतो, आणि त्या चिमुकलीचा चेहरा डोळ्यासमोर येतो. आपल्या बाबांचं बोट धरून ती या मंदिरात बागडत असते. पायऱ्या चढताना, नदीत पाय धुताना आणि पारावर बसलेले ते दोघं एकमेकांशी खूप गप्पा मारतात. आणि मग जमते त्यांची मैफिल. मिलचा पोंगाव असतो आणि दरखास्त होते त्यांची मैफिल. कारण त्या चिमुकलीच्या बाबांना फॅक्टरीत जायचं असतं ना. हे असंच, अगदी असंच वर्षानुवर्ष चालत होतं, वर्षानुवर्ष. पण एक दिवस कायमसाठी थांबून गेलं. या तुमच्या कहाणीतली चिमुकली म्हणजे तुम्ही? नाही,
अच्छा, म्हणजे ते खोटे काल्पनिक पात्र म्हणून त्यांचं आयुष्य असं मध्येच थांबतं. थांबत नाही, जळून जातं. जळून जातं. अगदी सावल्याही पेटाव्यात इतकं काय घडतं त्यांच्यात? एका मध्यरात्री ते चिमुकलीचे बाबा घरी परततच नाही. तिची ती वाट बघणारी नजर घेऊन ती झोपी जाते. बाबा, 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 बाबा उठा ना. बाबा, आज तुम्ही मला गोष्ट सांगणार ना. आज ती गोष्ट पूर्ण करायची. बाबा, डोळे उघडा हो. बाबा, आपल्याला खेळायचं ना. बाबा, डोळे उघडा हो. बाबा, बाबा, डोळे उघडा. अहो यांना कोणी. सकाळी डोळे उघडताच तिला कळतं की तिला खांद्यावर बसवून मंदिरात घेऊन जाणारा बाबा तेव्हा घरी निघून गेला. याच झाडाला फास लावून आत्महत्या करून घेतली त्यानं. मंदिरात आत्महत्या केली म्हणून लोक संतापले आणि आक्रोश करून त्यांनी या लटकलेल्या प्रेतालाच पेटवलं. मंदिरात आत्महत्या केली म्हणून विटाळ झाला आणि या लोकांनी हे मंदिर बंद करून टाकलं. त्या चिमुकलीला आणि तिच्या आईला वाळीत टाकलं. 4 भिंतींच्या आत जगू लागले ते दोघी. पण एक दिवस तिला कळलं की तिचा बाबा हतबल होता. मिल बंद पडल्याने नोकरी गमावून बसला होता. बायको मुलीचे हाल बघवले नाही म्हणून. ज्या दिवशी मला हे कळलं त्या दिवशी मी धावत या मंदिरात आले. मंदिराचं दार उघडून आत शिरले. आत ऐकू येत होत्या बाबांच्या प्रचंड किंकाळ्या, त्यांच्या घुसमटीच्या श्वासांचा होणारा आवाज. नाही, नाही. त्या दिवशी ठरवलं, म्हटलं पुसून टाकायचे सारे आसू. त्यांची ही घुसमट दूर करून मोकळं व्हायचं. 4 भिंतींच्या आत न जगता बाहेर पडायचं. भूतकाळातील माती होण्यापेक्षा भविष्यातील समुद्रात एकरूप होण्यासाठी वर्तमानातील वाहतं पाणी होऊन जगायचं. पण हे सगळं सहज शक्य झालं तुम्हाला? सहज हा शब्दच पूर्वी हरवला होता. पुढचं शिक्षण घ्यायचं म्हटलं तर अनेक अडचणींना तोंड द्यावं लागणार होतं. म्हणून मी ही माझी भीती सांगून लोकांना भावूक करायचे. आई देखील आपलं रडगाणं सांगून कामावर जायचे. आणि संध्याकाळी परत आलो की बाबांच्या फोटोकडे बघत आम्ही खूप रडायचो. खूप रडायचो. पण एक दिवस ठरवलं, घेतला बाबांचा फोटो आणि टाकला पाण्यात. म्हटलं वर्तमानात जगायचं, ना भूतकाळामुळे ना भविष्य काळासाठी, फक्त वर्तमानात जगायचं. धन्यवाद हो. तुमच्या कहाणीने नकळत खूप मोठा सल्ला दिलाय मला.
मी वेडा भूतकाळाच्या भरवशावर भविष्य बांधायला निघालो होतो आणि विसरत होतो महत्वाचा वर्तमान काळ. पण आता मी सुद्धा ठरवलंय आयुष्यातल्या भूतकाळाला फ्लश करून टाकायचं. खरंच चप्पल शोधत असाल ना? हो. यू भूतकाळ फ्लॅश करणार असालच तर मी एक गोष्ट सांगू. चालेल. या गावातले पांडे म्हणजे आम्हीच. अहो म्हणजे माझे बाबा, पण त्यांच्याकडे मी आता भूतकाळ फ्लश करायचं ठरवलंय ना. एक्सक्यूज मी, मलाही तुम्हाला काही सांगायचं होतं. मला आता तुम्ही अजून आवडायला लागला. ऍक्च्युली आय लव्ह यू फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट. दोन गोष्टी तुमच्याशी शेअर काय केल्या तुम्ही तर हो लगेच किंवा नाही. नाही. हो पण का? मी अजूनही आवडत नाहीये का तुम्हाला? उद्या मला बघायला येणार आहेत. आणि समजा उद्या तुम्हाला बघायला येणारे पाहुणे मीच असलो तर? म्हणजे? हो, उद्या मीच येणार आहे तुम्हाला बघायला. मग उद्या घरी याल तेव्हा देईन ना उत्तर. त्या क्षणाची मी वाट बघेल. त्या क्षणाची वाट तर मी अजूनही बघतोय. आणि कुठवर बघत राहणार आहे माझं मलाही ठाऊक नाही. आज 1 वर्ष झालं आम्ही रोज इथे असेच भेटतोय. माझ्या डोळ्यातली तिची ओळख पुसून रोज मी ती नव्याने लिहितोय. कारण माझं लक्ष तिच्यात आहे. पण तिला कुठं मी लक्षात. त्या दिवशी आमच्या पहिल्या भेटीनंतर ती जेव्हा घरी निघाली तेव्हा अपघातात गमावून बसली तिची स्मरण शक्ती. आता तिचं कॅलेंडर फक्त एकाच दिवसाचं. उगवणारा प्रत्येक सूर्य नवीन दिवस घेऊन जन्माला येतो आणि मावळताना त्या दिवसाच्या आठवणी पुसून जैसे थे करून जातो. पण फक्त वर्तमानातच जगायला आवडणाऱ्या त्या मुलीला ती रोजच भूतकाळात जगते हे कळलं तर नाही. मी जगवणार तिला वर्तमानात. आज टिकवण्यासाठी माझा उद्या पुसला गेला तरी चालेल. मी रोज तिला असंच भेटत राहणार. मी रोज असाच भेटत राहणार. ओ मिस्टर, वर्तमान सुगंधी आला, भूतकाळी तो निरतो, भविष्य कळी फुलवितो, पण सुगंध वर्तमानी दरवळतो.